नमस्कार. नमस्कार. आपण सांगवी तालुका बारामती या ठिकाणी आलेलो आहे. मुळीक तावरे यांच्या शेतीवरती आलेलो आहे. मुळीक साहेबांनी आपलं हे ऊसाचं पीक घेतलेलं आहे आणि त्यासाठी नेटसर्फची बायोफिट रेंजची जैविक प्रोडक्ट वापरले ते. त्यांच्याकडूनच आपण विचारणार आहे की त्यांना काय फरक पडला. नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख करून दाखवा द्या. मी बचाराम प्रमोद बचाराम मुळीक, राहणार सांगवी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. बरं, तुम्ही नेटसर्फची जी बायोफिट रेंजची प्रोडक्ट आहेत, स्टिमब्रिज बायो 99, NPK आणि शेत हे वापरले का? वापरले. बरं, कसं वापरले तुम्ही? पहिल्यांदा आपण ज्या वेळेला लागण करताना सगळी टिपरी ऊसाची स्टिमब्रिज बायो 9 मध्ये बुडवून घेतली आणि ती रुजावली. बरं. आणि उगवून आल्यानंतर आपण टेंबरी, शेत, बायो 9 ह्याच्या फवारण्याबरोबर 4 घेतल्या. बरं, हे घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक दिसला? ऊसाची तोप चांगली चालली होती. येतानीच पेरा धरून ऊस चालला होता. बरं. गाडी बिडी चांगली. हां. आणि फुटवा वगैरे? फुटवा भरपूर. आता इथं आपण हा ऊस किती महिन्यात झालाय? आता हे आता 1 वर्षाचा झाला की. 1 वर्षात झालेलं आहे. 15/7 ते 15/7. 15/7 की 15/7 12 महिने झाले. 12 महिने झालं. बरोबर आहे. बरं, आता ऊसाच्या जाडीमध्ये तुम्ही काय बोलू शकता? आता आपण ही जाडी बघतोय. आता समक्ष तुम्हीच बघा ना किती आहे ती. जाडी खूप चांगली आलेली आहे. आणि किती कांड्यावरती ऊस आहे? ऊस आहे की 35-36, काही ठिकाणी 38-37. ह्याच्या आधी तुम्ही वापरलं होतं का हे प्रोडक्ट? आधी नाही कधी वापरलेलं. नाही, ह्या चालू वर्षी सगळं वापरलं ह्या प्लॉटला. पण ह्याच्या आधी एका ऊसाला तुम्ही वापरलं होतं ना? हा, ती वरच्या आधी वापरलं होतं. बरं, त्याचं काय गेल्या ॲव्हरेज? वर्षीच्याला त्याचं काय ॲव्हरेज निघायचं? त्याला साधारण 1.5-2 एकरात 123 टन निघलं. पण त्याच्या आधी मालकाला किती निघत होतं? त्याच्या अगोदर मालकाला 40-42 एकरामध्ये? म्हणजे वाढवा तर 20-25 ह्या वावरात उभा राहिलो का हा 140 टन ऊस निघाला होता 3 एकरात. 3 एकरात. आता किती निघल? आता निघाल की 200-250 वाढवूनच जायला पाहिजे. 250 धरलाय. 300ला चिटकून काहीतरी निघाय पाहिजे. 300ला चिटकून निघल. हा. पहिला 140 मालक काढायचा 3 एकरात. हो, म्हणजे ॲव्हरेज जर बघितलं तर किती पडायचं? 40चं ॲव्हरेज पडायचं. 40 आपल्याला आता दुपटीने आवरेज आहे त्याच्या. दुपटीनेच ॲव्हरेज आहे. म्हणजे तुम्ही करायला घेतल्यापासून ही प्रोडक्ट वापरायला लागल्यापासून. हो. सगळं औषधं वापरलीत त्याला. हा, नेटसर्फची. हा. बरं, काय म्हणणं आहे तुमचं? शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की वापरावं काय प्रोडक्ट? बरीच शेतकरी येऊन बघतात बरं का ऊस आपला. चांगला आहे ऊस म्हणते ती. आणि ही वॉटर सोड जी निघाल्यात ही कोंब, हा. हे आता आपण बघतोय कोंब, हो. हे पण आता बघा चांगलं ॲव्हरेज त्याला परत एक NPK चा डोस दिला की हे आणि कणा उचलणार आहे. उचलणार आहे. म्हणजे नेटसर्फचं जे NPK आहे त्याचा. आणि आम्ही मिक्सचर ह्याला आहे का नाही 3 एकराला खाली 14,500 वापरले. म्हणजे मिक्सचर पण कमी लागलं. आणि मातीमध्ये काय भुसभुशीतपणा आलाय का? ना मऊ झाली माती. दाखवता का माती? गळा 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 म्हणलं पाण्याची काय अशी मऊ जर माती झाली हो का. काय म्हणणं आहे तुमचं? शेतकऱ्यांना काय सल्ला असेल तुमचा? आमच्या शेतकऱ्याला हीच सल्ला की बाबा तुम्ही नेटसर्फ वापरा ही प्युअर काळ आणि अनुभव घ्या. थोडं थोडं वापरा आणि अनुभव घ्या. अनुभव आल्यावर जास्त वापरा, हीच सल्ला असतो आमचा. आणि मी कोणी विचारलं तरी मी सरळ सांगतो की मी नेटसर्फ शिवाय दुसरं काय वापरत नाही. मस्त माझ्याकडे बायोटेकवाली येतात, रामावाली येतात, बरीच जण येते ती. बरोबर बरोबर. बरेच कंपनीची. पण तुम्हाला आता विश्वास बसला? आपण त्या लोकांना सरळ म्हणतो मला असं आणून दिलं तर मी घेतो तुमचं. असं काही येत नाही त्यांच्या? असं काही येत नाही त्यांचं. आता आमच्या शेजारी बरीच वापरतात त्यांचं, पण नाही असं चालत. जोरात चालत नाही. आता ती पण वापरायला लागले तर आपलं. हा, आता बरीच जण आपलं बघून वापरते ती. हा 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 हा. तर समाधानी आहे का? आम्ही भरपूर समाधानी आहे. आणि इथून पुढे वापरण्यात राहणार का? मग अजून कुठल्या कुठल्या पिकाला तुम्ही वापरलं होतं हे? आपण पावट्याला वापरलं होतं, भेंडीला वापरलं होतं, ढोबळी मिरचीला वापरलं होतं. उत्पन्न आपण चांगलं काढलं होतं. आमच्याकडे आल्यापासून 2 पिकं, ही दुसरं पीक आहे. हा. गहू यात काय किती काढला होता? गहू ह्यात निघला होता की 27-28 क्विंटल निघला होता एकरी. त्याला सुद्धा नेटसर्फचं वापरलं होतं. हरभरा आता केलता 1.5 एकरात 22.5 क्विंटल झाला. त्याला पण वापरलं होतं नेटसर्फचं. वापरलं होतं. ठीक आहे, तुम्ही कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.